भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्प सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रकल्पाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून धरण सुरू होण्याआधीच संरक्षण भिंत कोसळल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. माझं नाव प्रवीण मानकर, राहणार वाशीवाडी. मी निंबा ग्रामपंचायत सदस्य आहे. मला रात्री हे माहीत पडलं की आपल्या इथली भिंत हे पूर्णपणे कोसळलेली आहे आणि मी मध्यरात्री तिथं पाहण्याकरता आला. नंतर मी समस्त अधिकाऱ्यांना फोन सुद्धा केले, पण एकही अधिकारी आतलोगी इथपर्यंत पोहोचलेला नाही. या दहशतीमुळे आमच्या इथं पंचक्रोश समजा निंबा झाला, वाशीवाडी झाला, नारायणपूर झालं, ह्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आजपर्यंत कोणी इथं आलेलं नाही. आणि हे जे धरण आहे हे एकदम निकृष्ट दर्जा झाला आहे आणि ही गोष्ट आमदारापर्यंत आम्ही पोहोचवली आहे, पण अजूनही आमदार आलेले नाही आहे आणि सरपंचाला फोन केला, सरपंच गावाला आहेत. त्याच्यामुळे इथं एकदम भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कशा पद्धतीचं काम झालं धरणाचं? आपण अनेक वर्षापासून हे काम पाहिलं असेल. तर आम्ही हे जे काम पाहिलं ते इथं समजा जर पाणी लागलं तर पाणी न तोडता या धरणामध्ये बाबुळ्या सुद्धा दाबलेल्या आहेत आणि एकदम काम हे निकृष्ट दर्जा झाला आहे. आणि असं जर समजा काळी मातीचा वापर न करता एकदम पिवळ्या मातीचा एकदम वापर झाला आहे. जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी शासनाची आहे, पण शासन इथं दुर्लक्ष करत आहे. नागरिकांच्या जीवाला काय झालं? नागरिकांच्या जीवन म्हणजे आज मी समजा आमचं गाव समजा पुनर्वसन बद्दल बोललो तर इथं अधिकारी एकही पोहोचले आणि पुनर्वसन ही म्हणजे वाशीवाडी हे जास्त दूर असं अंतर दाखवलेलं आहे. वासीवाडी, निंबा आणि अलणगाव येथील रहिवासी रस्त्यावर उतरले असून या संपूर्ण कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय. भातकुली तालुक्यातील निम्नपेढी सिंचन प्रकल्प हा परिसरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र या प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. धरण पूर्ण क्षमतेने सुरू होण्याआधीच सुरक्षा भिंत कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली आहे. वासीवाडी, निंबा आणि अलणगाव या गावातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय. गावकऱ्यांचा आरोप आहे की निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आलाय, कामात नियमांचे उल्लंघन झालंय आणि कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालाय. या घटनेमुळे भविष्यात गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. माझं नाव गौतम खंडारे, अलणगाव सरपंच. आज सकाळी 10 वाजता या वाशीवाडी ग्रामस्थांचे व तसेच निंबा ग्रामस्थांचे मला कॉल आले आणि त्यांनी सांगितलं की धरणाची काहीसा भाग गेटच्या बाजूचा खचलेला आहे. त्या संदर्भात मी तात्काळ मध्ये घरून निघून इथं प्रत्यक्षदर्शीने पाहणी करण्यासाठी आलो. त्या संदर्भात त्याच्या आधीच घरूनच मी कार्यकारी अभियंता इंगळे साहेब यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यांनी मला हे सांगितलं की CEO मेरी नाशिक या संस्थेमार्फत आमच्या नवीन नकाशा आलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही ते काम करत आहोत आणि इथं जे खणकाम झालेलं आहे म्हणून ते धरण खचलेलं आहे असं त्यांचं स्पष्ट मत मला त्यांनी सांगितलं आहे. तरी सुद्धा त्यांचं ऐकून परिणाम काय होऊ शकतो याचा ते ऐकून मी इथं प्रत्यक्षदर्शी पाहून आलो. पाहिल्याच्या नंतर जे परिस्थिती आज इथं पाहिली, जर कधी हे काम असंच जर झालं असन आणि याची परिस्थिती इथंच नाही, याच्या पुढला जर भाग हा असाच जर असेल तर याच्या पुढचे जे गाव आहेत वाशीवाडी, निंबा, नारायणपूर हे जे गाव आहे या लोकांमध्ये आजच्या घडीले भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर कधी एखादं धरण जर पूर्णपणे जून महिन्यात घळभरणी झाल्यावर कधी असंच जर धरण हे फुटलं तर या धरणापासून होणारा जीवित धोका हा या ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. आणि याचं भवितव्य काय हा प्रश्न. धरणाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असं म्हणणार आजच्या घडीला तरी असं पाहता असं दिसून राहिलं आहे. ग्रामस्थांमध्ये तेच वातावरण निर्माण झालं आहे की बाबा या धरणाचं काम हे निकृष्ट दर्जात झालेलं आहे, परंतु अधिकाऱ्यांकडून काहीतरी वेगळं सांगण्यात येत आहे. आता यामधलं सत्यता काय आहे हे संबंधित यंत्रणा व जे काही त्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्या मार्फतच खुलासा होणं गरजेचं राहील. अतिशय दैनावस्थेमध्ये जी भिंत दबलेली आहे त्याच्यावरून सिद्ध होते किती दर्जेदार बांधकाम या विभागाने केला आहे त्याची कृती समक्ष दिसते. परंतु मी वारंवार लेखी आणि तोंडी सुद्धा याची वारंवार शासन प्रतिनिधींना सांगितलं की ते काम अतिशय निष्कृत दर्जाचं होत आहे. याची पिचिंग झाली नाही, दबाई झाली नाही, म्हणून जो टाकला तो योग्य प्रती झाला नाही, टाकला नाही. कारण या प्रयोगशाळेत जी मुरुमाची चाचणी केली
ते म्हणजे बा ह्या योग्य प्रकारचा मुरुम नाही असं पत्र सुद्धा आपल्याकडे आहे, त्याचा पुरावा आहे. परंतु काही दिवसांत त्याच खतांचा हा मुरुम वापरला गेला आणि आज या ठिकाणी त्याचं सत्य समोर येत आहे. म्हणून मी संबंधित आपल्या महाराष्ट्र राज्याचे सचिव जलसंपदा विभागाचे दीपक कपूर साहेब यांना भेटून याच्यावर मार्ग काढू. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. एकीकडे सिंचनासाठी महत्त्वाचा असलेला निम्नपेढी प्रकल्प आणि दुसरीकडे निकृष्ट कामामुळे उभे राहिलेले गंभीर प्रश्न. आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार? दोषींवर कारवाई होणार की प्रकरणावर पडदा टाकला जाणार? या घडामोडींवर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.